Hello students and welcome to the next video of microwave and radar. In this video we will see the derivation of cutoff wavelength and some more formulae we will derive that can be used in a problem. So let us start the derivation of cutoff wavelength. The first step, in rectangular waveguide, width of waveguide is given by A is equal to m lambda n by 2. म्हणजे रेक्टँग्युलर वेव्हगाईडची विड्थ ही इंटिजर मल्टिपल असते हाफ वेव्हलेंथला. ओके, लॅम्बडा एन बाय 2 म्हणजे हाफ वेव्हलेंथ आहे, फक्त लॅम्बडा एन म्हणजे फुल वेव्हलेंथ आहे. सो ए इज द डिस्टन्स बिटवीन पॅरलल वॉल्स इन सेंटीमीटर्स. Lambda n is wavelength in direction normal to both walls. M is number of half wavelengths of electric intensity to be established within the walls. So आपण A ही रेक्टँग्युलरची विड्थ म्हणून डिफाईन केलेली आहे, विच इज इक्वल टू m इंटू लॅम्बडा एन बाय 2. m हा नंबर आहे किती हाफ वेवलेन्स आहेत अलॉंग विड्थ, त्याला आपण म्हणतो A. लॅम्बडा एन म्हणजे वेवलेंथ विच इज इन परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ वेव प्रपोगेशन. नाउ सेकंड स्टेप, पुट इक्वेशन ऑफ लॅम्बडा एन इन अबाव इक्वेशन. लॅम्बडा एनचं इक्वेशन आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये डिराईव्ह केलेलं आहे. लॅम्बडा एन इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन कॉस थीटा. सो दॅट इक्वेशन इज सबस्टिट्यूटेड हियर. वी गेट ए इज इक्वल टू एम लॅम्बडा अपॉन 2 कॉस थीटा. बिकॉज ह्या लॅम्बडा एनसाठी आपण आता लॅम्बडा अपॉन कॉस थीटा सबस्टिट्यूट केलं आहे. हे इक्वेशन आपण रिअरेंज केलं. हा डिनॉमिनेटरमधला कॉस थीटा इक्वल साईन क्रॉस केल्यानंतर तिकडे न्यूमरेटरला जातो, हा ए आहे तो डिनॉमिनेटरला येतो. सो इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळते. कॉस थीटा इज इक्वल टू एम लॅम्बडा अपॉन 2a. दिस इक्वेशन वी विल सबस्टिट्यूट इन लॅम्बडा पीज इक्वेशन. Put value of cos theta is equal to m lambda upon 2a in equation of lambda p. Lambda p is lambda upon sin theta. हाही फॉर्म्युला आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिराईव्ह केला आहे. जर तुमच्या लक्षात नसेल तर परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघू शकता, ज्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ करून ही दोन्हीही रिलेशन्स डिराईव्ह केली होती. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला साइन थीटाला रिप्लेस करता येते स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. कारण ट्रिग्नोमेट्रीचं रिलेशन आहे आपल्याला माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 असतं. सो साइन स्क्वेअर थीटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतलं की साइन थीटा विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. सो ह्या साइन थीटाला आपण याने रिप्लेस केलं. याच्यामध्ये आता कॉस थीटाची ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहे. सो वी गेट लॅम्बडा पी इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस m lambda upon 2a square. So now we have got a equation lambda p is equal to lambda upon square root of 1 minus m lambda upon 2a square. आता हा फॉर्म्युला तुम्ही नीट बघितला तर याच्यामध्ये 2a बाय m म्हणजे कट ऑफ वेवलेंथचा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला रिप्लेस करता येण्यासारखा आहे, राईट. लॅम्बडा 0 इज इक्वल टू 2a अपॉन m. सो हा 2a अपॉन m आपण रिप्लेस करू शकतो लॅम्बडा 0ने. सो नेक्स्ट स्टेपमध्ये आपण तेच करणार आहे, सबस्टिट्यूशन. सो व्हॉट इज कट ऑफ वेवलेंथ? कट ऑफ वेवलेंथ इज द स्पेस वेवलेंथ दॅट इज जस्ट अनेबल टू प्रोपोगेट इन वेवगाईड अंडर गिव्हन कंडिशन. म्हणजे ही मॅक्सिमम वेवलेंथ असते की जी क्रॉस होऊ शकत नाही. ह्याच्यापेक्षा कमी वेवलेंथ सगळ्या क्रॉस होऊ शकतात, पण ही वेवलेंथ ती जाऊ शकत नाही वेवगाईडच्या आतून. Okay, so this space wavelength is just unable to propagate. So lambda 0 will be unable to propagate when the equation of lambda p, this equation of lambda p will be having value equal to infinite. lambda p ची value infinite कधी होईल? जेव्हा त्याचा डिनॉमिनेटर 0 होईल. See here, lambda p is equal to lambda upon square root of 1 minus lambda upon 2a square. जेव्हा हा डिनॉमिनेटर 0 होईल तेव्हा लॅम्बडा पी प्रपोगेट करू शकणार नाही, कारण लॅम्बडा पीची व्हॅल्यू इन्फायनाईट असेल. कुठल्याही व्हॅल्यूला आपण जेव्हा 0 डिवाइड करतो तेव्हा त्याची व्हॅल्यू इन्फायनाईट असते. सो लॅम्बडा पी इन्फायनाईट होईल म्हणजे काय? प्रॅक्टिकली त्याचं मिनिंग काय आहे की ती प्रपोगेट करू शकणार नाही, ती इन्फायनाईट झाली आहे. सो लॅम्बडा 0साठी आपण कंडिशन काय इथे पुटअप केली?
the lambda p will be equal to lambda 0 when this denominator is 0, right? So see here, आता हा डिनॉमिनेटर आपण इक्वेट केला आहे 0 ला. 1 minus lambda 0 upon 2a square equal to 0. So lambda 0 ची व्हॅल्यू आली 2a upon m. ही व्हॅल्यू आपण लॅम्बडा पी च्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो. वी गेट लॅम्बडा पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 स्क्वेअर. सो दिस इज इम्पॉर्टंट इक्वेशन. हे इक्वेशन आपण प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी इझिली यूज करू शकतो, कारण एकदा तुम्ही कट ऑफ वेवलेंथ काढली तर स्पेस वेवलेंथ आपण काढू शकतो c इज इक्वल टू एफ लॅम्बडा और व्ही सी इज इक्वल टू एफ लॅम्बडा या इक्वेशनने. स्पीड ऑफ लाईट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू फ्री स्पेस वेवलेंथ. सो लॅम्बडा आपल्याला इक्वल काढता येतो जर का फ्रिक्वेन्सी दिली असेल सिग्नलची. लॅम्बडा 0 आपण विड्थवरून काढू शकतो आणि मोडवरून काढू शकतो. सो या दोन इक्वेशन्सवरून आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येतं. ओके. सो कट ऑफ फ्रिक्वेन्सी आपण याच्या आधी कट ऑफ वेवलेंथ डिराईव्ह केली आहे. ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. The waveguide allows a signal having a frequency more than cutoff frequency, so a waveguide acts as high pass filter. It is very important concept. जर वेवलेंथ मॅक्सिमम असेल तर ती फ्रिक्वेन्सी मिनिमम असते. कट ऑफ वेवलेंथ म्हणजे ती वेवलेंथ की जी पास होऊ शकत नाही, राईट? म्हणजेच ती मॅक्सिमम वेवलेंथ आहे तर फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी आहे. म्हणून कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला किंवा कट ऑफ फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय होते की ही मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे, ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी ट्रॅव्हल करू शकतात. सो कट ऑफ फ्रिक्वेन्सी इज दॅट फ्रिक्वेन्सी आफ्टर विच ऑल द फ्रिक्वेन्सीज कॅन पास थ्रू द वेवगाईड. यातलं एक कुठलं तरी रिलेशन लक्षात ठेवायला हवं. आयदर वेवलेंथचं लक्षात ठेवा किंवा फ्रिक्वेन्सीचं लक्षात ठेवा. कट ऑफ फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवली तर लक्षात ठेवायचं की कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या पुढच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज वेवगाईडमधून ट्रॅव्हल करू शकतात आणि कट ऑफ वेवलेंथचं लक्षात ठेवलं तर कट ऑफ वेवलेंथच्या आतल्या सगळ्या वेवलेंथ्स ट्रॅव्हल करू शकतात, त्याच्या पुढच्या नाही. आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवलं तर कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या पुढच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज ट्रॅव्हल करू शकतात, त्याच्या आतल्या फ्रिक्वेन्सीज ट्रॅव्हल करू शकत नाहीत, कारण फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. करेक्ट? सो दिस फॉर्म्युला इज देअर. FC इज इक्वल टू 1.5 इंटू 10⁸ m अपॉन a स्क्वेअर प्लस n अपॉन b स्क्वेअर. ए आणि बी काय आहे? वेवगाईडचे मेजरमेंट्स. ए म्हणजे विड्थ, बी म्हणजे हाईट. एम आणि एन काय आहे? इंटीजर्स इंडिकेटिंग द मोड्स. आपण मोड बघितले होते, TEMN किंवा TMMN असे मोड्स आपण लिहितो. त्यातला M आणि N हे नंबर ऑफ हाफ वेवलेंथ्स असतात. M इज नंबर ऑफ हाफ वेवलेंथ्स अक्रॉस विड्थ, N इज नंबर ऑफ हाफ वेवलेंथ्स अक्रॉस हाईट. So this is also important formula and it is asked in the problems. So one problem I have solved here. Calculate the cutoff wavelength, guide wavelength and phase velocity of rectangular waveguide which measures 3 into 4.5 centimeter internally. आता इथे बघा ट्रिकी क्वेश्चन आहे. त्यांनी आपल्याला 3 into 4.5 सेंटीमीटर म्हटलंय, पण रेक्टँगल आहे. आपण जनरली कसं घेतो? लेंथ बाय ब्रेड्थ घेतो, म्हणजे ही लेंथ तुम्हाला वाटणार आणि ही ब्रेड्थ वाटणार. करेक्ट? पण लक्ष द्यायचं की रेक्टँगल असल्यामुळे जी मोठी साईड आहे ती विड्थ म्हणून घ्यायची. जरी हे सुरुवातीला दिले असला 3 तरी पण 3 लेस आहे, 4.5 जास्त आहे. सो ही विड्थ घ्यायची, ही विड्थ घ्यायची नाही. जी मोठी डायमेन्शन असेल ती विड्थ घ्यायची, कारण रेक्टँगलमध्ये नेहमी विड्थ जास्त असते हाईटपेक्षा, राईट? सो 4.5च घ्यायची, जरी त्यांनी जरी इकडे पुढे दिली असेल तरी सुद्धा. ते ट्रिक करण्यासाठी असे प्रॉब्लेम्स देऊ शकतात. देन 9 GHz म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली आहे सिग्नलची आणि मोड दिला आहे TE10. सो एमची व्हॅल्यू आली 1, एनची व्हॅल्यू आली 0. काही ठिकाणी परत अजून एक ट्रिकी याच्यामध्ये एक पॉईंट ॲड करता येतो. TE10 डायरेक्टली न देता डॉमिनंट मोड म्हणतात, तेव्हा आपल्याला हे रेक्टँग्युलर वेवगाईड असल्यामुळे डॉमिनंट मोड 10 हे समजून घ्यायचं असतं, ते दिलेलं नसतं. सो लेट अस गो टू सोल्युशन. कट ऑफ वेवलेंथचा फॉर्म्युला λ0 इज इक्वल टू 2a अपॉन m.
2a, ए आहे विड्थ आपण बघितलं इथे जी जास्त डायमेन्शन आहे ती 4.5 ही विड्थ आहे. सो 2 इंटू 4.5 अपॉन एमची व्हॅल्यू आहे 1. सो त्याचा आन्सर आलं 9 सेंटीमीटर्स. नाव गाईड वेवलेंथ लॅम्बडा पी. इथे त्यांनी फक्त गाईड वेवलेंथ काढा सांगितले. लॅम्बडा पी आहे का लॅम्बडा एन आहे काहीच देत नाहीत. लक्षात ठेवा गाईड वेवलेंथ म्हणजे नेहमी लॅम्बडा पी कॅल्क्युलेट करायचा असतो. त्याचा फॉर्म्युला आपण आत्ताच डिवाइड केला. लॅम्बडा पी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एम लॅम्बडा अपॉन 2a स्क्वेअर किंवा लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0चा अजून एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला आहे. दिस फॉर्म्युला वी हॅव डिराईव्ह जस्ट नाव. इट इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 स्क्वेअर. ओके, सो ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला आता लॅम्बडा 0 मिळाला 9 सेंटीमीटर्स आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला. राईट, लॅम्बडा नाही आहे आपल्याकडे. लॅम्बडा म्हणजे काय? फ्री स्पेस वेवलेंथ, जी आपण कशावरून कॅल्क्युलेट करायची? ह्या रिलेशनवरून. लॅम्बडा इज इक्वल टू सी अपॉन एफ. सी आहे स्पीड ऑफ लाईट 3 इंटू 10⁸ मीटर्स पर सेकंड. इथे मी सेंटीमीटर्स असल्यामुळे 3 इंटू 10⁻10 घेतलं आहे, कारण युनिट आहे सेंटीमीटर्स. वेवगाईडची सगळी ही डायमेन्शन्स आहेत ती सेंटीमीटर्समध्ये आहेत, म्हणून आपण स्पीड ऑफ लाईट घेताना पण सेंटीमीटर्समध्ये घेतला. 3 इंटू 10⁻10 सेंटीमीटर्स पर सेकंड डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी दिली आहे 9 GHz म्हणजे 9 इंटू 10⁹ हर्ट्स. हे रिलेशन तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करता तेव्हा आन्सर येतं 3.33 सेंटीमीटर्स. सो ही फ्री स्पेस वेवलेंथ आहे लॅम्बडा. आता या फॉर्म्युलामध्ये ते सबस्टिट्यूट केलं. लॅम्बडा पी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 स्क्वेअर. सो 3.33 ही डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 3.33 डिवायडेड बाय 9 म्हणजे कट ऑफ वेवलेंथ ब्रॅकेट स्क्वेअर. वेन यू सॉल्व दिस यू गेट 5.4744 सेंटीमीटर. नाव ग्रुप वेलॉसिटी. ग्रुप वेलॉसिटी म्हणजे जी इज इक्वल टू VC साइन थिटा अँड फेज वेलॉसिटीज VP इज इक्वल टू VC अपॉन साइन थिटा. हे दोन्हीही फॉर्म्युले आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये डिराईव्ह केले आहेत. यू कॅन गो थ्रू इट. आता आपल्याला ह्याचं रिलेशनसुद्धा डिराईव्ह करायचं आहे. सी हिअर, ह्या दोन्हीही वेलॉसिटीचं जेव्हा आपण प्रॉडक्ट घेतो तेव्हा काय होणार आहे? VG इंटू VP केलं की VC साइन थिटा इंटू VC अपॉन साइन थिटा, म्हणजे हा साइन थिटा कॅन्सल होणार. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. सी हिअर, हे दोन्ही फॉर्म्युले आहेत. मल्टिप्लाय केलं की हा साइन थिटा कॅन्सल होणार. काय राहतं? VC स्क्वेअर. सो हे एक इम्पॉर्टंट इक्वेशन आपल्याकडे आलं. आता आपण हे रिलेशन एक घेणार आहे. VP इज इक्वल टू F इंटू लॅम्बडा पी. कसं काय आलं हे? सेम रिलेशन. वेलॉसिटी इज इक्वल टू F लॅम्बडा. स्पीड ऑफ लाईट आपण असंच डिराईव्ह केलं होतं आता. VC इज इक्वल टू F लॅम्बडा. सेम. सो VP इज इक्वल टू F इंटू लॅम्बडा पी. सो VP मध्ये F तसाच ठेवला. लॅम्बडा पीची इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. लॅम्बडा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 स्क्वेअर. आता F इंटू लॅम्बडा काय असतं? F इंटू फ्री स्पेस वेवलेंथ म्हणजे स्पीड ऑफ लाईट, म्हणून आपण इथे VC सबस्टिट्यूट केला. सो VP इज इक्वल टू VC अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 स्क्वेअर. सो हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला मिळाला VPचा. आणि ही व्हॅल्यू जेव्हा आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो तेव्हा आपल्याला VGची पण व्हॅल्यू मिळते. इट इज इक्वल टू VC इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 स्क्वेअर. सो आता आपल्याला फेज वेलॉसिटी आणि ग्रुप वेलॉसिटी दोन्हीचे फॉर्म्युले डिराईव्ह करून मिळाले. सो हे फॉर्म्युले यूज करून आन्सर्स काढता येतात. सो आय हॅव समराइज्ड ऑल द फॉर्म्युले हिअर अँड यू नीड टू लर्न दिस फॉर्म्युले. हे सगळे फॉर्म्युले बाय हार्ट पाठ करा, कारण प्रॉब्लेम्स विचारतात. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स डिराईव्ह करायला शक्यतो येत नाहीत, पण प्रॉब्लेम्स विचारले जातात. किंवा इक्वेशन्स डेरिवेशन नाही विचारली जात. डायरेक्टली एक एक्झाम्पल दिलं जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी देतात, डायमेन्शन्स देतात, मोड देतात आणि हे सगळे क्वांटिटीज डिराईव्ह करायला देतात. सो हे फॉर्म्युले जर का पाठ असतील तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. 4 किंवा 6 मार्काला हे प्रॉब्लेम्स विचारले जातात. ओके, सो नाव यू नीड टू बाय हार्ट लर्न ऑल दिस फॉर्म्युले अँड रिमेंबर द युनिट्स ऑल्सो. वेवलेंथ नेहमी सेंटीमीटर्समध्ये असणार, वेलॉसिटी पण सेंटीमीटर पर सेकंडमध्ये असणार. कट ऑफ फ्रिक्वेन्सी विल बी इन हर्ट्स. So this is today's problem. Calculate the cutoff wavelength means lambda 0, guide wavelength means lambda p, and phase velocity means Vp of rectangular waveguide which measures 4 into 3 centimeters internally. So इकडे A दिलाय 4 centimeter. A 12 GHz signal
is propagated with dominant mode in it. 12 GHz ही frequency दिली आहे. So f is 12 GHz, 12 into 10 raised to 9 Hz with dominant mode. Dominant mode दिला आहे आणि rectangular waveguide आहे, म्हणजेच TE10 mode. m ची व्हॅल्यू 1, n ची व्हॅल्यू 0. Also calculate phase velocity and group velocity. So you need to calculate lambda 0, lambda p, Vp and Vg, phase velocity and group velocity. So practice this formula, practice all the formulae and solve this problem. Thank you for listening.